नमस्कार फ्रेंड्स, मी आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहोत फोडणीचं वरण। हे वरण खूप छान टेस्टी आणि करायला सोपं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। आपण इथे 3 डाळ घेतलेल्या आहे, मूग, मसूर आणि मुगाची डाळ। ह्या सर्व डाळी स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये तशाच भिजत ठेवायच्या आहेत, म्हणजे छान फुलतील त्या। आता फोडणीची तयारी करू। कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर राई, जिरं, ठेचलेला लसूण हे सर्व टाकून फोडणी छान परतवून घेऊया। आता हिरव्या मिरच्या कट केलेल्या आपण त्या फोडणीत टाकणार आहोत। थोडासा कढीपत्ता टाकूया। पुन्हा एकदा ही फोडणी तेलावर छान परतवून घेऊ। आता हा बारीक चिरलेला टोमॅटो ह्यामध्ये टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत फोडणी छान तेलावर फिरवून घ्यायची आहे। आता ही भिजत ठेवलेली डाळ त्या कुकरमध्ये टाकूया। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही एकच डाळ वापरू शकता, पण ह्या मी 3 डाळ मिक्स घेतलेल्या आहेत। ह्याचं वरण खूप छान दाटसर आणि मस्त होतं आणि अगदी एकाच शिटीमध्ये ही डाळ मस्त शिजते। तुम्हाला लागेल तेवढं पाणी त्यामध्ये टाकून हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण लावून फक्त एकच शिट्टी काढायची आहे। आपण डाळ थोडा वेळ भिजत ठेवली होती, त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही। कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेऊया। मस्त तयार आहे आपलं फोडणीचं वरण। हाताने छान थोडा वेळ घोटून घेऊ। वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया। ही डाळ गरम गरम आपण सर्व करून घेऊ। एका बाउलमध्ये मी ही डाळ काढून घेते। फ्रेंड्स, हे वरण गरम गरम भाताबरोबर अप्रतिम लागतं। तुम्ही अशा प्रकारे एकदा हे वरण ट्राय करा। तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मी गॅरंटी देते। आता हे वरण मी एका बाउलमध्ये काढून वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते। आता ह्या गरम गरम वरणामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकल्यानंतर त्याची चव अप्रतिम आणि 10 पट वाढते। हे बघा, मस्त तयार झालं आहे हे फोडणीचं वरण। ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका।